हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्नांचे अनालिसिस करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. जर अजून काही तुम्हाला क्वेश्चनचे अनालिसिस बघायचे असतील तर पोलीस भरती PYQ म्हणून एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती, तर तिथं जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला तिथं वेगवेगळे व्हिडिओज दिसतील. तर बघूयात प्रश्न काय आहे. 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे. आता जिथं 4 असतं तिथं गुणाकार लिहायचा फक्त, म्हणजे 120 गुणिले 8% म्हणजे 8/100 लिहितो. म्हणजे कितीच्या म्हणजे किती, बरोबर एक्सच्या, म्हणजे कितीच्या म्हणजे काय पकडला आपण, एक्सच्या 6/100. ह्या 100ला हा 100 गेला, इथं काय राहतो 120 गुणिले 8, हा 6 इकडे गुणाकाराला आहे, इकडे गेल्यानंतर जाईल भागाकाराला, आणि हा x आहे असा. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 20 गुणिले 8 किती येतात 160. हे असेल तुमचं उत्तर. नेक्स्ट प्रश्न बघा. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे 6300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते. आता बघा, एका व्यक्तीने काय केलं की 30% रक्कम खर्च केली, म्हणजे समजा त्याच्याकडे पहिल्यांदा 100 रुपये असेल तर त्यातले 30 रुपये त्याने काय केले, खर्च केले. म्हणजे शिल्लक किती राहिले, अर्थातच 70%. ठीक आहे, म्हणजे एक रक्कम आहे त्याच्यातले 70%, एका रकमेच्या 70% म्हणजे किती आहेत, शिल्लक राहिलेले एवढे आहेत. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथं कसं सॉल्व्ह कराल. एक्स बरोबर 6300 गुणिले 100 भागिले 70. ह्या 0 0 गेला, 7 एके 7, 7 9 63. म्हणजेच एक्स म्हणजे काय आपण पकडलं होतं की ती ओरिजिनल किती रक्कम आहे ती, आणि ती किती भेटली आपल्याला, 9000 भेटलेली आहे. काय केलंय की एका व्यक्तीनं 30% रक्कम खर्च केली, म्हणजे 100रातले 30 रुपये खर्च केले, तर राहिले किती 70%, म्हणजे 70 रुपये राहिले. मग असं जर 100 रुपये 70%, एक्सच्या 70% बरोबर किती दिले तुम्ही, 6300. त्याच्यावरून तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एक कपाट आहे, 10,000 रुपयांना खरेदी करून विक्री केली असता 15% तोटा झाला, तर त्या कपाटाची विक्री किंमत किती. आता बघा, खरेदी किंमत माहितीये आणि तोटा माहितीये, म्हणजेच जर 100 रुपये खरेदी किंमत असेल तर तोटा किती झालाय, 15 रुपयांचा. म्हणजेच 100ची वस्तू त्यानं विकली कितीला, 85 रुपयाला. तर 10,000ची वस्तू त्यानं कितीला विकली असेल, तिरकस गुणाकार करा. 85 आणि हा किती, 4 झिरो आहेत, 1 2 3 4 झिरो भागिले 100. 2 झिरोला 2 झिरो गेलो, म्हणजेच 8500 ही काय असणार आहे, त्या कपाटाची विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती. आता 45 सेकंद व 5 मिनिट, 45 सेकंद आणि 5 मिनिट, एक तर सेकंदाच्या मिनिटामध्ये कन्वर्जन करा किंवा मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्जन करा. आता 45 सेकंद आणि 5 मिनिट, 5 म्हणजे 5 गुणिले 60, मिनिटाचे सेकंदामध्ये कन्वर्जन करताना काय करतो आपण की त्याला 60 न गुणतो, म्हणजेच 300 सेकंद झाले. म्हणजे आता ह्याचं गुणोत्तर कसं करणार, 45 भागिले 300, 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30 आणि इथं 0, म्हणजेच 3 20 हे काय झालं, त्याचं गुणोत्तर झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालील संख्या मालिका पूर्ण करायची आहे तुम्हाला. आता ही जी संख्या मालिका आहे ती कशी पूर्ण करणार, बघा इथं अल्टरनेटिव्ह नंबर्स दिलेले आहेत. 8 गुणिले 2 केलं की 16 येतं. नंतर इथं काय दिलेलं आहे, 24 दिलेलं आहे. म्हणजे 8 आणि इथं कितीचा झाला, 8चा फरक झाला. ह्या दोघांमध्ये पण 8चा फरक झाला. 24 अधिक 8 केल्यानंतर पुन्हा 32 येतं. त्याचप्रमाणे 3 अधिक 3 केले की 6 येतं. 6 अधिक 3 आणि 9 अधिक 3 केले की इथं किती येईल, 12 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. यापैकी विजोड पद कोणते आहे. विजोड पद ओळखायचं आहे, म्हणजेच काय की बघा, आता इथं 256 हा कशाचा वर्ग आहे, 16चा वर्ग आहे 256. नंतर पुढे बघूयात आपण. 17चा वर्ग आहे 289, हा इथं 17चा वर्ग आहे. 324 18चा वर्ग आहे. 353 कशाचाच वर्ग नाही, आणि हा कशाचा वर्ग आहे, 19चा. म्हणजे विजोड पद कोणतं आहे, 353. नेक्स्ट बघूयात. 2 12 36 80 आणि 150. आता याचा कसा संबंध लागतोय बघूयात आपण. ह्याचा जर फरक काढला तर किती होतं बघा, 2 अधिक 10 12 होतात.
नंतर 12 आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे? 24चा फरक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे. 2, 12, 36, 80 आणि 150. 2 अधिक 10 केले की 12 येतात. 12 अधिक 24 केले की 36 येतात. 80 वजा 36 करा किती येतील बघा. 6 4 10 आणि इथं येतात 44 आणि इथं किती येतात? 70 येतात. आता ह्याचा फरकातला जर फरक काढला तर कसा येईल बघा. 10 अधिक किती केल्यानंतर 24 येतात. 14 केल्यानंतर इथे किती केल्यानंतर येतात? 20 आणि ह्या दोघातला फरक 26. पुन्हा असा पण काही संबंध लागत नाहीये. पुन्हा अजून एकदा फरकातला फरक काढूयात आपण. 14 मध्ये अधिक 6 केले की 20 येतात आणि 20 मध्ये अधिक 6 म्हणजे इथं जर अधिक 6 केले तर 26 अधिक 6 किती येतील? 6 6 12 म्हणजेच 32 येतील आणि 32 मध्ये अधिक किती करावं लागेल बघा. पुन्हा इथलं 70 करा. 32 अधिक 70 2 7 3 10 102 आणि 102 मध्ये जर 150 मिसळले तर किती येतात? इथं 2 इथं 5 आणि इथं 252 म्हणजे ऑप्शन 1 म्हणजे फरकातील फरक 3 स्टेपनी काढलेला आहे. त्यावेळेस तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्के जास्त आहे? आता बघा, ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस काय करायचं? 100 गुणिले टक्के आणि ज्यावेळेस पगार कितीने जास्त आहे असं म्हणेल त्यावेळेस 100 वजा टक्के करायचं. पगार कितीने कमी आहे असं विचारलं असतं इथं अधिकचं साइन आलं असतं. म्हणजे 100 गुणिले 20 भागिले 100 वजा 20 म्हणजे इथं किती येईल बघा. 2000 भागिले 80. 8 1 8 8 2 16 खाली राहतात 4 8 5 40 म्हणजे 25% काय आहे? जास्त आहे असं तुमचं उत्तर येईल. हे सूत्र आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवा. काही सेकंदात तुमचं उत्तर तुम्हाला भेटेल. नेक्स्ट प्रश्न बघा. काही प्रश्न एवढे सोपे असतात, फक्त तुम्हाला इथं ह्या प्रश्नामध्ये काय आहे की वर्गपाठ असण्याची गरज आहे. 9चा वर्ग 81 तर कशाचा वर्ग आहे? 441 तर 21चा वर्ग आहे 441. नेक्स्ट प्रश्न बघा. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसांमध्ये पूर्ण करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसांमध्ये पूर्ण करतील? आता बघा, व्यक्ती आणि दिवस यांचं रिलेशन कसं आहे? अर्थातच इनव्हर्सली प्रपोर्शन आहे, म्हणजेच व्यस्त चलन आहे. ठीक आहे, म्हणजेच व्यक्ती वाढल्या तर दिवस काय होतील? कमी लागतील काम करण्यासाठी. म्हणजेच 10 व्यक्ती असतील आणि इथं 2 व्यक्ती आहेत म्हणजेच यांचं इनव्हर्स रिलेशन आहे. म्हणजेच 10 व्यक्तींना 5 दिवस लागतात तर 2 व्यक्तींना किती लागतील? मग याचा तिरकस गुणाकार करा. 10 गुणिले 5 भागिले 2 बरोबर x. 5 10 म्हणजेच दिवस वाढणार आहेत. 25 दिवस लागतील. 10 व्यक्ती जर 5 दिवसात करत असतील तर 2 व्यक्ती तेच काम किती दिवसात करतील? तर 25 दिवसात करणार आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. 3 6 18 आणि 72. मग हे कसं काढूया? कसं काढलंय बघा. 3 ला गुणिले 2 केले की 6 येतं. 6 ला गुणिले 3 केले की येतं 18 चोक 72 म्हणजेच 18 पंचे किती येतं? 72 पंचे किती येतं बघा. 5 2 10 7 5 35 आणि 36 म्हणजेच 360 हे तुमचं उत्तर येईल. राहुलचे 15 वर्षापूर्वी वय 20 होते तर तो आणखी किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? 15 वर्षापूर्वी वय किती होते? 20 होते. म्हणजे आजचं वय किती? 15 वर्षापूर्वीचं वय अधिक 15 वर्ष म्हणजेच झाले 35. हे कधीच आहे? आजचे वय आहे. ठीक आहे, तर 60 वर्षांचा कधी होईल? जर 60 वर्ष वय असायला पाहिजे असलं तर मग काय करायचं? याच्यामधून तुम्हाला हे वजा करावं लागेल. म्हणजेच अजून 25 वर्षानंतर म्हणजेच आताच आहे 35. 35 मध्ये जर 25 ऍड केले म्हणजेच अधिक केले तर उत्तर तुमचं काय येईल? 60 वर्ष येईल. म्हणजेच आणखी 25 वर्षांनी राहुलचे वय हे 60 वर्ष असेल. नेक्स्ट प्रश्न बघा. ACE GIK आणि MOQ. आता बघा, ह्याचा जर आपण नंबर्स लिहिले तर ACE याचा नंबर A चा 1 नंबर आहे, C चा आहे 3 आणि याचा आहे 5. नंतर GI आणि K. G चा नंबर आहे 7, I चा नंबर आहे 9 आणि K चा नंबर आहे 11. नंतर MOQ. M चा नंबर आहे 13, O चा नंबर आहे 15 आणि Q चा नंबर आहे 17. त्यानंतर प्रश्नचिन्ह. आता बघा 1 3 5 हे विषम नंबर आहेत. 5 नंतर 7 9 11 हे पण विषम आहेत. म्हणजे इथं काय येईल? 19 21 आणि 23. 19 नंबरचा आहे S, 21 नंबरचा आहे U आणि 23 नंबरचा आहे W. म्हणजे SUW हे काय असेल? तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 99 78 59 42 प्रश्नचिन्ह 14 आणि
3. 99 आणि 78 मध्ये कितीचा फरक आहे? 21चा फरक आहे. 78 आणि 59 मध्ये 19चा फरक आहे. 59 आणि 42 मध्ये 17चा फरक आहे. म्हणजेच फरक काय होतोय? दोन्ही कमी होते. म्हणजे ह्या दोघांमध्ये 15चा फरक येईल. म्हणजेच 42 वजा 15 म्हणजे किती येतात बघा? 27 येतात. म्हणजेच तुमचं ऑप्शन काय असेल? ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी बनवतात, तर 8 मजूर 3 दिवसात. आता बघा 10 मजूर 7 दिवसामध्ये म्हणजेच टोटल मजूर किती झाले? 70 मजूर झाले. 7 दिवसांचे टोटल 70 मजूर किती दिवसात बनवतात? 1400. तर 8 गुणिले 3 मजूर किती खेळणी बनवतील? म्हणजेच 8 गुणिले 3 गुणिले 1400 आणि इथं काय होईल? भागिले 10 गुणिले 7. 7 एके 7, 7 दोन्ही 14. इथला एक 0 गेला म्हणजे राहतात 0. 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48 म्हणजेच 480 खेळणी बनवतील. हे तुमचं काय असेल? उत्तर असणार आहे. ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला मॅथ्सचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एक गाडी सोलापूर ते पुणे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व 70 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर सरासरी वेग. हा प्रश्न जवळजवळ खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे अकोलामध्ये झालेला आहे, नंतर अहमदनगरच्या एक्झाम मध्ये झालेला आहे, नागपूरच्या एक्झाम मध्ये झालेला आहे. तर हे सूत्र तुम्ही 100% पाठ करूनच ठेवा. सरासरी वेग ज्यावेळेस काढायचा असतो आणि अंतर दिलेलं समान असतं, म्हणजे जातानाचं अंतर आणि येतानाचं अंतर समान असतं आणि वेग दिलेला असतो, त्यावेळेस काय करायचं की सरासरी वेग कसा काढायचा? तर 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले 30 अधिक 70. म्हणजेच काय होतं बघा, आता इथं 2 गुणिले 30 गुणिले 70 भागिले 30 अधिक 100 झाले. म्हणजे इथं 2 शून्य गेले. 3 2 6, 6 7 42 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजेच त्या गाडीचा सरासरी वेग हा किती आहे? तर 42 एवढा तुमचा सरासरी वेग निघेल. नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे? म्हणजे लहान संख्या. आता 0 नंतर सर्वात लहान इथं बघा 1 आहे, इथं 5 आहे, म्हणजे ही तर सर्वात लहान नाही. इथं 0 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे 1 पेक्षा काय आहे? 0 सर्वात लहान आहे. म्हणजे सर्वात कमी संख्या कोणती आहे? 0.015. नेक्स्ट प्रश्न बघा. एक टेबल 720 रुपयात विकल्याने 20% नफा झाला, तर टेबलाची खरेदी किंमत किती? 20% नफा झालाय म्हणजे 100 रुपयाचा टेबल कितीला विकला? 120 रुपयाला विकला. तर एक टेबल 720 रुपयात विकल्याने विक्री किंमत आहे ही, म्हणजे त्याची खरेदी किंमत काढायची आहे. म्हणजेच कसं येईल? 100 गुणिले 720 भागिले 120. या 0ला हा 0 गेला. 12 के 12, 12 संग 72. एक 0 राहतो. म्हणजे 600 रुपये ची वस्तू त्यानं काय केली? 720 रुपयांना विकली. म्हणजेच त्याला किती टक्के नफा झाला? तर 20% नफा झाला असं तुम्ही इथं म्हणू शकता. पुढचा प्रश्न बघा. 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी किती आहे? 60 आहे. 30 जणांची आपल्याला बेरीज भेटेल. 60 गुणिले 30 म्हणजेच 1800 ही काय झाली? त्यांच्या वजनाची बेरीज झाली. बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी 56 आहे. बाकी म्हणजे किती? 40 पैकी 30 दिले तिथं, म्हणजे राहिले किती? 10. 10 जणांची बेरीज किती येईल? सरासरी गुणिले त्यांचे नंबर म्हणजे 560. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? 0ला 0 गेला. 6, 8 आणि 5 13, 23 60 झाले. म्हणजेच टोटल वर्गाची बेरीज किती आहे? 23 60. त्यापैकी किती झालेत? 40. तर आता बघा इथं 23 60 भागिले 40 म्हणजेच त्यांची सरासरी भेटेल. 4 एके 4, 4 25, 4 9 36. म्हणजेच 59 हे काय असणार आहे? त्यांचं सरासरी वजन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. टाइम ला असं लिहितात, सेल ला असं लिहितात, तर लिमिटला कसं लिहाल? बघा म्हणजे इथं यल हा डबल आहे, इथं काय लिहिलंय? 2 2 म्हणजेच यल हे 2 झालं. नंतर आय हा 2 नंबरला आहे, आय ला काय लिहिलेलं आहे? 9 लिहिलेलं आहे. नंतर यम बघा, यम शेवटून दुसरा आहे, त्याला लिहिलेलं आहे 3. नंतर आय ला डबल झालेला आहे म्हणजे 9. नंतर टी बघा 1 नंबरला आहे, टी इथं 6. आणि यस काय आहे बघा इथं? यस हा 4 आहे, म्हणजे 29 39 64. 29 39 64. ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे.
आजचा व्हिडिओ इथं संपतोय. नेक्स्ट राहिलेले काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.